नंदा एकटी आहे? नाही, माई आहेत तिच्यासोबत. हा, मग ठीक आहे. मनवा, मला थोडं बोलायचं. बोला ना काका. हे काय चाललंय सगळं? इतकं सगळं होऊन गेलं, तू आम्हाला काहीच का नाही सांगितलंस? काका, मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण मी एक दोनदा काकूंशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांना विचारलं होतं की नंदा कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, त्यांना काही माहिती आहे का. पण तेव्हा त्यांना सुद्धा एवढंच माहित होतं की ती कोणत्या तरी फोटोग्राफरला भेटते फोटोशूटसाठी. पण तुला कसं हे कळलं सगळं? आणि तू कशी काय पोहोचलीस तिकडे? ऍक्च्युली त्या दिवशी मी शाळेत असताना नंदा मला एका मुलाबरोबर म्हणजे त्या फोटोग्राफर सोबत दिसली बाईकवरती, आणि ती खूप ऑकवर्ड वाटत होती. तो तिला जबरदस्तीने स्पर्श करत होता, विचित्र वागत होता. मला तेव्हाच त्याच्यावरती संशय आलेला, आणि मी तेव्हा नंदाशी बोलण्याचा प्रयत्न पण केला होता, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हती. तर मग मला सांगायचं ना, मी सरळ केलं असतं तिला. पण काका, मलाच काही नीट माहित नव्हतं. मी काय सांगणार होते तुम्हाला. पण त्या दिवशी मी काकूंशी बोलायला गेलेले बेडरूम मध्ये, तेव्हा मला तिथे एक व्हिजिटिंग कार्ड सापडलं. ते त्या फोटोग्राफरचं होतं. नेमका नंदाला कॉल लागत नव्हता, मला टेन्शन आलेलं, म्हणून मी त्या ऍड्रेसवरती गेले. तिथे गेल्यानंतर तो सगळा प्रकार बघून मला काहीच सुचलं नाही. मी तिथेच त्याला 2 कानाखाली मारले आणि नंदाला तिकडून घेऊन आले. पण त्या सगळ्या प्रकारानंतर नंदा खूप अपसेट झालेली. ती खूप रडत होती आणि फक्त एकच गोष्ट म्हणत होती की तिला घरी नाही यायचंय, कारण तिला खूप भीती वाटत होती. तिला वाटलं तुम्ही सगळे तिच्यावरती खूप रागवाल. मला माहितीये मी तिला कसं कन्व्हिन्स केलं. शेवटी मी तिला म्हणाले की मी घरात कोणाला काही सांगणार नाही, तेव्हा ती घरी यायला तयार झाली. आता एवढं सगळं झाल्यानंतर मी घरी सांगितलं असतं तर मग तिने काय केलं असतं? अगं पण मनवा, तू आज राजवीरला का सांगितलंस हे सगळं? आधी आम्हाला सांगायचं ना, आम्ही बघितलं असतं काय करायचं ते. बरोबर आहे, राजवीरला सांगायच्या आधी आम्हाला का नाही सांगितलंस? शेवटी आम्ही आईबाप आहोत तिचे. माझा खरंच नाईलाज झाला होता. मला सांगावं लागलं राजवीरना. आय एम रिअली सॉरी. मनवा, तुला काय बोलावं ना तेच कळत नाहीये मला. राहू दे. साडेआठ वाजले. राजवीर अजून कसे नाही आले? साहेब, साहेब, चूक झाली साहेब. मला माफ करा, पुन्हा अशी चूक नाही होणार. कोण समजता तुम्ही स्वतःला? तुमची हिंमत कशी होते मुलीच्या अंगावर हात टाकायची? काय वाटतं तुम्हाला? मी वाटेल ते कराल आणि तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. पुन्हा असं नाही होणार साहेब. यापुढे कुठल्याही मुलीकडे डोळे वर करून बघितलं नाही 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 साहेब, कोणत्याच मुलीकडे असं नाही बघणार. माफ करा साहेब. आता जिवंत सोडतोय तुला. यापुढे काय होईल लक्षात ठेवायचं. हो साहेब. भोसले, नशीब जोरावर आहे तुझं. नंदा, हे बघ, कोणी तुझ्यावर रागवलं नाहीये. तू प्लीज रडू नकोस. हात लावायचा नाही मला, आणि बोलायचं पण नाही माझ्याशी. प्लीज चिडू नकोस ना. तू का आलीयस इथे? जा बाहेर जा. त्या दिवशी तू मला वाचवलंस म्हणून मला वाटलं होतं की तू चांगली आहेस, माझ्याबद्दल चांगला विचार करतेस, बट नो, आय वॉज रॉंग. तू
तशीच आहे जसं मी आधी विचार करायचे तुझ्याबद्दल. नंदा नंदा एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होता, असं काही नाहीये. गैरसमज झाला होता पण आता सगळं क्लिअर झालंय की तू मुद्दाम केलंय. मी या सगळ्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करत होते ते तुला बघवलं नाही ना. नंदा प्लीज असं बोलू नकोस. काय चुकीचं बोलतेय मी? मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू असं वागलीस माझ्याशी. हे सगळं घरी सांगायचंच होतं तर आधी का बोललीस नाही सांगणार म्हणून? अगं मी खरं सांगते, मी राजवीरना काहीच सांगणार नव्हते, पण सांगितलंच ना आता. तू ऐकून तरी घे माझं. काही ऐकणार नाहीये मी तुझं. आणि काय ग, खूप खुश झाली असशील ना दादा मला ओरडल्यावर? नंदा प्लीज असं नको बोलू. काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? हो मला चांगलंच कळतंय आणि आता मला सगळं कळतंय की तू मुद्दाम करतेयस हे सगळं. मी खरं सांगते, मी सगळं मुद्दाम नाही केलंय. मी का करेन असं? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू प्लीज जा इथून. तर मला असं वाटतंय ना की तू त्या दिवशी मला वाचवायला आली नसतीस ना तर बरं झालं असतं. माझं करिअर सुरू होण्याआधीच संपलंय. मॉडेल व्हायचं होतं ग मला. आता काहीच करता येणार नाहीये आणि वरून तू घरच्यांसमोर माझी इमेज पण डाऊन केलीये. अगं पण मला मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तुला कळत नाहीये का? तू प्लीज इथून जा. निघ निघ. नितीश, मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सेम टू यू. बिझी आहेस का? दिसतंय ना काम करतोय. पण तू का आलीस इथे? काही काम आहे का? काय चाललंय नितीश? म्हणजे आता तू मोठा माणूस झाला तर असं वागणार आहेस का माझ्याशी? सखी, मी तुला फक्त विचारलं इथे का आलीस, काही काम आहे का? यात मी चुकीचं वागतोय असं का वाटतंय तुला? काय चाललंय तुझं? हल्ली तुझं कशातच लक्ष नसतं. मी तुला एवढं छान गिफ्ट दिलं ते तरी बघितलंयस का तू? तुझा बिझनेस मोठा व्हावा म्हणून मी तुझ्यासाठी ते गिफ्ट घेऊन आले आणि तू ते तसंच ठेवून निघून गेलास. उघडूनही बघितलं नाही. आठवतं तरी का तुला ते? हो पाहिलंय मी. छान आहे खूप. हो, सांग बरं मग काय होतं ते? सांग ना. सखी, मी काम करतोय ना, तू डिस्टर्ब नको करू. तू जा. आता विषय नको बदलूस. सरळ सांग ना की पाहिलं नाहीयेस तू ते गिफ्ट? मी नाही पाहिलंय अजून. नितीश, मला माहिती आहे मी इथे आलेलं तुला गिफ्ट दिलेलं आवडत नाही. पण एक मित्र म्हणून आपण मैत्री खातीर काहीतरी करतोच ना. निदान त्याचा तरी रिस्पेक्ट ठेवायला हवा होतास तू. जाऊ दे. सखी, ऐक ना सखी. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू असं वागलीस माझ्याशी. काय झालं दादा? खूप खुश झाली असशील ना दादा मला ओरडल्यावर? तर मला असं वाटतंय ना की तू त्या दिवशी मला वाचवायला आली नसतीस ना तर बरं झालं असतं. आय एम सॉरी नंदा. मला माहिती तुला माझा खूप राग आलाय, पण माझा नाईलाज झाला. मला राजवीरना सगळं सांगावं लागलं. हॅलो. हॅलो मनवा, मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण. काय ग, मी सकाळपासून तुझ्या फोनची आवर्जून वाट बघते. दरवर्षी तू मला फोन करतेस आणि मग आज काय झालं? हा नाही म्हणजे आता तुझं नवीन लग्न झालंय, सासरी तुझ्या हाताने गुढी उभारायची गडबड असेल, पण म्हणून असं मैत्रिणीला विसरणार तू? अगं नाही, सॉरी, ते जरा गडबडीत होता ना त्यामुळे राहून गेलं.
मनवा, काय झालंय? तुझा आवाज असा काय येतोय? असा म्हणजे? तू रडलीस का आता? तुझा आवाज रडवेला वाटतोय. अगं नाही, ते जरा सर्दी झाली आहे मला, त्यामुळे असं वाटत असेल. मनवा, तू माझ्याशी खोटं बोलतेस? मी तुला ओळखत नाही का? चल सांग पटकन, काय झालंय? अगं खरंच काही नाही. मनवा सांग ना ग, नाहीतर मी रागवे ना तुझ्यावर. सखी, मला राजवीरनं नंदाबद्दल सगळं सांगावं लागलं. अरे बापरे, मग आता जिजू चिडलेत का तुझ्यावर? हो अगं, खूप चिडले माझ्यावर पण आणि नंदावर पण. कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नव्हते. आणि नंदा पण चिडले ग आता माझ्यावर. तिने गैरसमज करून घेतलाय. अगं पण तू तिला समजाव ना. समजावलं पण ते ऐकूनच घेत नाहीये. मनवा, मी येऊ का तिथे समजवायला? मी नंदाशी पण बोलते आणि जिजूंशी सुद्धा. नाही नाही, नको, मी बोलेन नंदाशी. अगं मनवा, निदान मी जिजूंशी तरी बोलते ना. नाही सखी, प्लीज नको. ते ऑलरेडी खूप चिडलेत आणि आता पण रागाच्या भरात कुठेतरी निघून गेले. ते कुठे गेलेत ते पण सांगितलं नाही आणि आता फोन पण उचलत नाहीयेत, माहितीये. मनवा, ते कामासाठी गेले असतील म्हणून फोन उचलत नसतील. पण तू काळजी नको करूस, सगळं होईल नीट. आणि हो, टेन्शन नको घेऊस. हं? हो, आणि मला कळवत राहा काय होतंय ते. कळवते. चल ठेवते. बाय. हे सगळं ना त्या मनवामुळे झालंय. चूक तुझी पण आहे. तुझं लक्ष नसतं, वाटेल ते हट्ट पुरवत असतेस. हे बरं आहे तुमचं. काही चुकीचं घडलं की तुम्ही मलाच दोष देता. तुमची सुद्धा वडील म्हणून काही जबाबदारी आहे का नाही? हे बघ रंजू, मला ना तुझ्याशी वाद घालायची अजिबात इच्छा नाही. बरोबर आहे, नसणारच इच्छा वाद घालायची. अंगावर आलं की दुसरा ढकलून मोकळं व्हायचं. आत्ताच तो तुम्ही माझ्या अंगावर ढकलून मोकळे झालात. पण वडील आहात ना तुम्ही तिचे. रंजू, पुरे कर. आता ना माझं डोकं ठिकाणावर नाहीये. तुम्ही एवढं जर का तुम्हाला त्रास होत असेल ना, तर त्या मनवा आणि राजवीशी जाऊन बोला की. मला सांगा, आपली एवढी मोठी कंपनी आहे, राजवीरने दिला असता एखादा चान्स नंदाला मॉडेलिंग साठी, तर काय बिघडलं असतं? ही वेळ आली नसती आपल्यावर आज. रंजू, बात. आता काय करायचं याचा विचार करू दे मला. वेळ गेल्यावर विचार करून काय उपयोग आहे? काय झालं राजवीर? लाज नाही वाटत हा प्रश्न विचारताना? काय दिवसभर कामं काय असतात तुम्हाला? काय काकू, दिवसभर काय काम असतात घरात? नाही, काही विशेष नाही. आणि तुला तर काय काम असो नसो तू युजलेसच आहे. रिकाम टेकड्यासारखे बसूनच असतात ना घरात. मग मुलांकडे लक्ष द्यायला काय प्रॉब्लेम? कुठे जातात, कोणाशी बोलतात, काय करतात माहिती नको तुम्हाला? आई बाप म्हणून काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे का नाही तुम्हाला? की फक्त फुकट बसून खायचंय? हे बघ राजवीर, आम्हाला मान्य आहे आमची चूक झाली, पण मनमानी असं करायला नको. मनवाला मध्ये घ्यायचं नाही तू. स्वतःच्या चुकांसाठी दुसऱ्यांना ब्लेम करणं सोडा आता. आणि मनवा होत्या म्हणून नंदा बरोबर काही बरं वाईट झालं नाही. याबद्दल आम्ही आभारीच आहोत तिचे. पण मनमानी हे असं करायला नको होतं. एवढी मोठी गोष्ट तिने लपवायला नको. इनाफ. स्वतःच्या मुलांना नीट सांभाळता येत नाही आणि दुसरा मदत करतो तो ते नकोय तुम्हाला. त्यांना ब्लेम करायचंय. लाज नाही वाटत तुला? तुझ्या मनात काय चाललंय हे चेहऱ्यावर दिसत नसलं ना तरी तू काय करतोय ते नीट कळतंय मला. त्यामुळे पुन्हा मनवाला मध्ये आणायचं नाही कुठल्याच कारणावरून. पुन्हा जर मनवाला मध्ये घेण्याचा प्रयत्न केला ना किंवा तसा विचार जरी केला ना
माझ्या इतकं वाईट कोणी नाही. शेवटची वॉर्निंग देतोय दोघांना. हो आता काय तोंड फिरवत आहे? एवढा बोलत होतो तुम्हाला, पण एका शब्दाने तरी तुम्ही बोलत का त्याला? झालं का समाधान तुमचं? अंजू, अंजू, राजवीर, मी कधीपासून कॉल करते तुम्हाला, तुम्ही फोन का नाही उचलत आहात? आणि नक्की कुठे गेलेलात तुम्ही? तुम्हाला सांगून गेलो होतो ना, त्या मुलाचा सोक्ष मोक्ष लावायला गेलो होतो. नक्की काय केलं तुम्ही? काय नाही, पण इथून पुढे कुठल्या मुलीकडे बघण्याची हिंमत नाही करणार तो. राजवीर, का असं वागताय? तुम्ही का असं वाटतंय? का लपवलं ते सगळं माझ्यापासून? का मला का नाही सांगितलं? मी तुम्हाला म्हणाले ना राजवीर, तेव्हा सिच्युएशन तशी होती, मी नाही तुम्हाला सांगू शकले. का नाही सांगू शकलात मला? तुम्ही प्लीज जरा शांतपणे बसा ना, आपण शांतपणे बसून बोलू प्लीज. काय अजून बोलायचं काय बाकी? प्लीज माझ्यासाठी, प्लीज प्लीज इथे बसा. तुम्ही नका ना एवढी चिडचिड करू. मला सांगा, मी हे सगळं मुद्दाम लपवलं का? मी हे जे काही केलं ते आपल्या नंदासाठी केलं ना. ती खरंच खूप अपसेट होती, खूप रडत होती, आणि तिचं फक्त एवढंच म्हणणं होतं की काही झालं तरी घरी नको कळायला. आणि तुम्ही तिचं ऐकलं. म्हणजे तुम्हाला कळत नाही कोणाचं ऐकलं पाहिजे, कोणाचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, मी खूप चिडलो, हो ना? मग इथून पुढे माझ्या समोर कोणाची बाजू नाही मांडायची. आणि हे काय जे झालंय ना, ते परत होऊ नये असं वाटत असेल ना, तर माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवायची नाही. मग ती किती छोटी असली तरी चालेल, पण लपवायची नाही. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बोला. बोलताय ना? प्लीज रागवू नका, पण तुमचा गैरसमज होतोय. मला माहितीये एक खूप मोठी गोष्ट घडली आणि मी तुमच्यापासून ती लपवली. तुम्हाला नाही आवडलंय आणि हे अगदीच साहजिक आहे. पण राजवीर, काही गोष्टींचा विचार करणं मला भाग होतं. त्या दिवशी जे काही झालं त्यानंतर नंदा खूप अपसेट होती, खूप अस्वस्थ होती. घरचे ओरडतील, तुम्ही तिच्यावर ओरडाल, म्हणून ती खूप रडत होती. ती तर मला म्हणत होती की तिला घरीही नाही यायचंय. मला माहितीये मी तिला कसं कन्व्हिन्स केलंय घरी येण्यासाठी. आणि राजवीर, ह्या अशा नाजूक परिस्थितीत मला तिचं ऐकावं लागलं, आणि म्हणून मी तुमच्यापासून हे सगळं लपवलं. माझं मी समजू शकतो मला सगळं. परिस्थिती नाजूक होती हे पण मला समजतंय. पण तुम्हाला असं नाही वाटत का, ती गोष्ट जर तुम्ही मला तेव्हाच सांगितली असती तर आज हे जे काही झालं ते तसं झालंच नसतं? मी तर असं समजू तुमचा माझ्यावर विश्वास नाही. राजवीर, प्लीज प्लीज असं बोलू नका. मला ती गोष्ट माझ्यापासून लपवण्याची काहीच गरज नव्हती. तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी तुम्ही कुठे होता माहिती नव्हतं. मला आणि माईला किती टेन्शन आलं होतं. तुमचा फोन लागत नव्हता म्हणून तुमच्या शाळेत गेलो, तुम्ही तिथे सुद्धा नव्हता. तुमच्या आईंना फोन लावला, त्यांना सुद्धा तुमच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तुम्हाला कल्पना सुद्धा नाही मला किती टेन्शन आलं होतं मला त्या दिवशी. बरं, बाकी सगळं जाऊ दे.
एक वेळ घरच्यांपासून लपवलं ठीक आहे, पण तुम्ही माझ्यापासून लपवत असाल किंवा एवढी मोठी गोष्ट मला सांगत नसाल तर मला असं वाटतं आपल्या रिलेशनसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे.